नमस्कार मंडळी, मी इथं मटकीची भाजी बनवणार आहे. मी इथं मटकीची भाजी बनवण्याचं साहित्य घेतलेलं आहे. इथं मी छान अशी स्वच्छ धुवून मटकी घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. इथं मी खोबरं घेतलेलं आहे, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. बेडगी मिरची पावडरचा 1 चमचा घेतलेला आहे आणि घरगुती मसाला त्याचा 1 चमचा घेतलेला आहे. आणि मी टोमॅटो, कांदा आणि खोबरं मी हे सगळं तेलामध्ये तव्यावर छान असा परतून घेतलेला आहे. आपल्याला ते टोमॅटोचा आंबटपणा जाईपर्यंत आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची. टोमॅटो, कांदा, खोबरं याची आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. मी पाहिजे सर्व लागणारं साहित्य घेतलेलं आहे. थोडीशी मोहरी, आपल्याला थोडीशी मोहरी घालायची त्यामध्ये आणि यात थोडेसे जिरे घालायचे. तर आणि कढीपत्ता पण त्यामध्येच घालायचा. कढीपत्त्याचा वास खूप छान येतो. त्यामध्ये आपल्याला मटकी फ्राय करून घ्यायची आणि पाण्यामध्ये आपल्याला अगोदरच शिजून घ्यायची आहे. मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहे. आणि आता आपल्याला त्यामध्ये कलर यायला आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेली अशी मटकी आहे, आपल्याला ती मटकी त्यामध्ये घालायची. ते सर्व आपण कोथिंबीर, जिरे वगैरे घातलेलं आहे. आपल्याला हे परतून घ्यायचं. आणि आपल्याला यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं ना आपल्या मटकीला टेस्ट पण छान येते. नाही तर आपली भाजीमध्ये मटकीला पांचटपणा वेगळीच लागते, टेस्ट येत नाही. असं मीठ घातलं ना आपल्या भाजीला टेस्ट येते. आणि आता आपल्याला यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालणार आहे. आपल्याला पाणी घालून ही मटकी शिजवून घ्यायची आहे. हे पहा, मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे त्यामध्ये. आपल्याला आता फुल गॅसवरती ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आपली मटकी फ्राय होऊस तर आपण टोमॅटो, कांद्याची आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. तोपर्यंत आपली मटकी शिजूपर्यंत मी इथं ग्रेव्ही बनवलेला आहे, साहित्य घेतलेलं आहे. आणि आपल्याला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे. आणि आपल्याला याची आता ग्रेव्ही बनवून घेऊया. बेडगी मिरची पावडर 1 चमचा घेतलेला आहे, ती पण आपल्याला त्यामध्येच घालायची आहे, कारण की त्याने आपल्या भाजीला कलर छान येतो. आणि आपण जी आता ग्रेव्ही बनवून घेतली होती, आपण ती ग्रेव्ही आता यामध्ये घालणार आहोत. आणि आपल्याला आता ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत आपल्याला ती मिडियम गॅसवरती परतून घ्यायची आहे. आपल्याला त्याचा कच्चपणा आहे काढून टाकायचा आहे. आणि असं आपल्याला हलवत राहायचं. असं हलवत राहिलं ना आपलं खाली डागत वगैरे नाही. आणि आता आपल्याला यामध्ये मी मसाले घेतलेले आहेत, ते आपल्याला मसाले ॲड करायचे आहे. मी घरगुती मसाला घेतलेला आहे 1 चमचा. मी तो घरगुती मसाला घालणार आहे त्यामध्ये. तुम्ही याच्यावर धना पावडरची पावडर असते ना, धना पावडर, ती पण तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि मी इथं
गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा. पहा आता आपल्याला तेल पण सुटायला लागलेलं आहे. आपला मसाला इथं फ्राय करून पण झालेला आहे. आणि आपण ती मटकी जी शिजून घेतली होती ना आपण कढीपत्ता जिरे वगैरे टाकून, ती आपल्याला त्यामध्ये घालायची. पाणी त्यामध्ये कढीपत्ता जिरे मोहरी सगळं घातलं होतं, त्यामुळं मी काय याच्यामध्ये घातलेलं नाही. आणि आपल्याला ते पाणी वगैरे काय काढून घ्यायचं नाही, आपल्याला तसंच ते त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता भाजी मीडियम गॅसवरती आणखीन थोडीशी शिजवून घ्यायची. आपण मटकी अगोदर शिजवून घेतलेली आहे, पण आपल्याला आणखीन ती भाजी शिजवून घ्यायची आहे. आपण शिजवून घेतली ना आपल्या भाजीची टेस्ट पण छान येते. पहा इथं भाजी शिजलेली पण आहे आणि भाजीला तरी पण आलेली आहे. किती मस्त अशी भाजी तयार झाली आहे. आता तुम्ही यामध्ये फरसाण वगैरे पण टाकून खाऊ शकता. मस्त अशी इथं भाजी तयार झालेली आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.